नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आता 6वी इंग्रजीवर चर्चा करतोय. इंग्रजीचा पॅट परीक्षेचा पेपर आपला 22 तारखेला आहे. तर या इंग्रजीच्या पॅट परीक्षेच्या अनुषंगाने आपण चर्चा करूयात. कशा प्रकारे इंग्रजीची प्रश्नपत्रिका असेल यावरती आपण चर्चा करूयात. तर जाऊयात मित्रांनो पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवरती आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो तुम्हाला तोंडी परीक्षेचा असतो. पहिला दुसरा प्रश्न ज्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः सगळे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न तोंडी विचारले म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं तोंडी सांगावी लागतात. शाळेमध्ये शिक्षक काही प्रश्न विचारतील. या तोंडी परीक्षेचं स्वरूप थोडंसं बदलू शकतं. इथं जे स्वरूप दिले तसंच नसेल, त्यापेक्षा थोडंसं वेगळं सुद्धा असू शकतंय. आपण डायरेक्टली काय करू, या ठिकाणी जी लेखी परीक्षा आहे त्यावरती चर्चा करू. तर लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारे डायलॉग कंप्लीट करायला एखादा प्रश्न विचारला जाईल. जसं की इथं आपण एक डायलॉग आहे, शर्मा आणि पाटील या दोघांमधला डायलॉग, तो आपण या ठिकाणी इथं कंप्लीट केलाय. तर असं डायलॉग कंप्लीट करायला विचारला जाऊ शकतो. इथं दोघांमध्ये डायलॉग आहे, हॅलो मिस्टर पाटील, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात. पाटील म्हणतो आय एम फाईन थँक्यू. मग शर्मा म्हणतो हाऊ वॉज जर्नी, तुमची जर्नी कशी झाली. तर मग आपण म्हणतो की बाबा द जर्नी वॉज गुड. आणि त्याच्यानंतर शर्मा विचारतात प्रश्न, हॅज जर्नी बीन सॉरी हॅज जर्नी बीन डन बाय ट्रेन ऑर बस, ट्रेन किंवा बसने गेलात तुम्ही, ट्रेनने गेलात की बसने गेलात. तर इट वॉज डन बाय ट्रेन किंवा इट वॉज डन बाय बस. तुम्हाला जे लिहायचं दोघांपैकी एक काहीतरी लिहू शकताय. नंतर शर्मा विचारतात देन इट्स ऑल राईट नाव जस्ट वॉश युअर हँड अँड फेस. मग थँक्यू, पाटील म्हणतो थँक्यू, आय विल वॉश पाहिजे, WASH इथे ऍड करा, आय विल वॉश माय हँड्स अँड फेस. झालं. अशा पद्धतीने तुम्हाला इथं 4 मार्काला प्रश्न आहे. डायलॉगमध्ये 4 या ठिकाणी ज्या रिकाम्या जागा तुम्हाला दिसतील त्या तुम्हाला पूर्ण करायच्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, ही कविता आपल्याला व्यवस्थित वाचायचे. रीड द पोयम अँड आन्सर द क्वेश्चन्स. हाऊ मेनी सेकंड्स इन मिनिट, एका मिनिटमध्ये किती सेकंड असतात, 60 अँड नो मोर इन इट. ओके. इथं बघा काय प्रश्न आहे, रीड द पोयम अँड फाइंड द रायमिंग पेअर. रायमिंग पेअर खूप सोपं आहे मित्रांनो. मिनिट इट असेल, आवर शॉवर असेल, डे प्ले असेल, वीक सिक पीक असेल, मंथ रंथ असेल, इयर क्लिअर असेल, एज सेज असेल किंवा टाइम राईम असेल, यापैकी कुठलेही मित्रांनो तुम्ही लिहू शकताय. त्याच्यानंतर रीड द पोयम अँड राईट टू रिलेटेड वर्ड विथ टाइम. टाइमशी रिलेटेड वर्ड कुठले आहेत बाबा, सेकंड हा वर्ड टाइमशी रिलेटेड आहे, मिनिट हा वर्ड टाइमशी रिलेटेड आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आवर एक वर्ड टाइम्स रिलेटेड आहे. या तिघांपैकी कुठलेही 2 लिहून टाका किंवा अजून काही मिळाले तर ते लिहा. ओके. तर एकदम सोपा प्रश्न आहे, तुम्हाला इथे 4 मार्क आरामात मिळून जातील. पुढे बघा, पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये इथे बघा आपल्याला या प्रश्नामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत. इथे काय दिलंय की रीड द फॉलोइंग स्टेटमेंट. आता हे एक स्टेटमेंट तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत आणि तुम्हाला काय करायचे, टिक राईट द वन्स दॅट आर न्यूज. न्यूज जर असेल तर त्याच्यावर राईट करा आणि जे न्यूज नसेल त्याच्यावर क्रॉस करा. मित्रांनो, मीरा वेंट टू द मार्केट. आता मीरा जी आहे ती मार्केटमध्ये गेली किंवा बाजारामध्ये गेली. तर ही काय बातमी आहे का, नाही, ही काय बातमी नाही. जनरली सगळीच लोक बाजारामध्ये जातात. मीना काय, राम श्याम, तुमचे आई बाबा, आपण सगळे बाजारामध्ये जातो. तर सगळे बाजारामध्ये जात असेल तर याला आपण बातमी नाही म्हणणार मित्रांनो. ओके. तर ही काही बातमी नाहीये, ही जनरल एखादी घटना आहे. पुढचं बघा, मीरा रीच कलसुबाई माउंटेन कलसुबाई इन रेकॉर्ड टाइम. मीना जी आहे ना ती एकदम रेकॉर्ड टाइम वरती ती पोहोचली. आता कळसुबाई शिखरावरती पोहोचली, माउंटेन वरती पोहोचली, ही एक बातमी आहे मित्रांनो. तर याला आपण म्हणू शकतो की बाबा ही न्यूज आहे. मयंक गॉट अ बर्थडे गिफ्ट फ्रॉम हिज सिस्टर. मयंकला त्याच्या बहिणीनं बर्थडे गिफ्ट दिलं. ही काय बातमी होऊ शकत नाही, कारण अशा प्रकारे बर्थडे गिफ्ट प्रत्येक जण देत असतो कोणाला ना कोणाला तरी. आणि चौथा प्रश्न, मयंक वॉन द फर्स्ट प्राइज इन अ नॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशन. मित्रांनो, एखाद्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये, एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये जर का एखाद्या विद्यार्थ्याला पारितोषिक मिळत असेल तर याला आपण म्हणू शकतो की बाबा ही जी आहे एक बातमी आहे, कारण याला खेळामध्ये काहीतरी त्यानं नैपुण्य प्राप्त केलेलं आहे, खेळामध्ये काहीतरी चांगलं काम केलेलं आहे, त्याला प्राइज मिळालेलं आहे, चांगली त्यांनी कामगिरी दाखवलेली आहे. त्याच्यामुळे ही एक बातमी होऊ शकते. ओके. पुढचा जो प्रश्न आहे, रीड द वर्ड्स अँड राईट द प्लुरल्स फ्रॉम द फॉलोइंग. आता हे जे काही शब्द आहेत, बस आहे, स्टोन्स आहे, स्टोन आहे, ऍक्टिव्हिटी आहे, हे सगळे सिंग्युलर वर्ड आहेत, म्हणजे एकवचनी शब्द आहेत. तर या एकवचनी शब्दाचे अनेकवचनी करायचे. तर अनेकवचनी करताना शक्यतो जर शेवटी यस असेल तर ईएस प्रत्यय लावायचा, आणि यस नसेल तर फक्त यस प्रत्यय, यस नसेल तर फक्त यस प्रत्यय लावायचा, किंवा जर वाय असेल तर वायचा आय करायचा, नंतर मग ईएस प्रत्यय लावायचा. जसं की
बसचं काय होतं, बसेस होतं, बस आहे यस आहे म्हणून या ठिकाणी काय बाबा शेवटी ई यस लागला. त्याच्यानंतर स्टोन आहे मग ई आहे शेवटी, मग त्याला फक्त यस लावला. ऍक्टिव्हिटी आहे, ऍक्टिव्हिटीचा वाय जो आहे त्या वायचा आय करायचा आणि नंतर मग पुढे ई यस लावायचा. हे काही थोडेसे नियम जनरली तुम्ही समजून घेतले पाहिजे. ओके, तर आपण अशा पद्धतीने हा प्रश्न आता सोडू शकतो. आता पुढचे काही प्रश्न आहेत बघा. अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द फॉलोइंग वर्ड. आता या शब्दांमधलं सायलेंट लेटर काय आहे, तर एट मधला जो जीएच चा उच्चारच आपण करत नाही म्हणून जीएच जो आहे तो सायलेंट वर्ड आहे. रिस्टचा या ठिकाणी डब्ल्यू आपण जो आहे शब्द तो डब्ल्यू आपण त्याचा उच्चारच करत नाही म्हणून डब्ल्यू जो आहे तो सायलेंट वर्ड आहे. जसं आवर मध्ये सुद्धा एच हा सायलेंट वर्ड आहे. तर हे सायलेंट वर्ड आपल्याला थोडंसं व्यवस्थित नीट ओळखायचे आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे. राईट द नेम ऑफ 2 टॉलेस्ट ट्रीज. 2 टॉलेस्ट ट्रीज, जसं इथं रिवूड असेल किंवा पीपल असेल, साग असेल, हे पण टॉलेस्ट ट्री असतात. त्याच्यानंतर पुढे बघा. आता इथं पुढचे जर काही प्रश्न आपण या ठिकाणी बघितले तर इथं मला काय विचारले की ही जी काही 3 या ठिकाणी तुम्हाला वाक्य दिसतात, आय एम अ वाईल्ड बोर किंवा आय शार्पनेड माय टस्क एस्टरडे, त्याचबरोबर आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथं ही जी काही 3 तुम्हाला या ठिकाणी वाक्य दिसतात तर याच्यामध्ये ऍक्शन इन पास्ट मधली घटना कुठली, प्रेझेंट मधली सिच्युएशन कुठली आणि फ्युचर मधला काय बाबा ऍक्शन असेल ते. आता पास्ट म्हणजे बघा, पास्ट मध्ये कुठलं, आय शार्पनेड, इथं ईडी लागलाय प्रत्यय म्हणजे तुमचा यस नंतर V2 आहे म्हणजे हे तुमचं पास्ट मध्ये जाईल. याला तुम्ही पास्ट मध्ये लिहा. ओके, याला तुम्ही इथं लिहा पास्ट मध्ये. त्याच्यानंतर इथं बघा आय एम आला म्हणजे याला तुम्ही प्रेझेंट मध्ये लिहू शकता, प्रेझेंट टेन्सच्या ऍक्शन मध्ये. आणि आय विल आला म्हणजे तुमचा फ्युचर आला, फ्युचर मध्ये घटना. मग या वाक्याला तुम्ही इथं लिहू शकताय. ओके, या वाक्याला तुम्ही इथं मध्ये लिहू शकता आणि ह्या वाक्याला इथं लिहू शकता. अशा प्रकारे ही वाक्य तुम्हाला फक्त लिहायचे आहेत व्यवस्थित. तर हा प्रश्न सोपा आहे, काय जास्त इतका अवघड नाहीये. चला पुढचा प्रश्न बघा. क्लासिफाय द वर्ड इंटू नाऊन, प्रोनाऊन आणि प्रिपोजिशन. आता नाऊन, अ बकेट नाऊन आहे, अ बकेट एक नाऊन आहे. प्रोनाऊन, ही बाबा एक प्रोनाऊन आहे, राधा सीता नाही सॉरी एखादं बघा राम श्याम घनश्याम असेल तर यांच्यासाठी आपण हीचा वापर करतो. आणि प्रपोजिशन काय बाबा, ऑन हे एक प्रिपोजिशन आहे. मॅच द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. बघा 1/5 एकाचा 5वा घात, 2/3 या ठिकाणी आहे. इथे तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला हे मॅच करता येईल. पुढचा बघा, सॉल्व द फॉलोइंग पझल. आता ही पझल जी असते त्या पझलला आपल्याला सॉल्व करायचं. बघा इथं काय लिहिता येईल तुम्हाला, ई नंतर NGLISH इंग्लिश होईल, INDIA लिहिलं की इंडिया होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. आणि इथे एक शेवटचा प्रश्न आहे की कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युझिंग डिफरंट एंडिंग्स. बघा, विल हॅव अ डझन इग्स, सॉरी आय विल हॅव अ डझन किंवा आय शॅल हॅव अ डझन इग्स किंवा इग्सच्या ऐवजी डझन बनानाज किंवा डझन ऍपल तुम्ही लिहू शकताय. आय जस्ट कांट डू विदाउट वॉटर. त्याचबरोबर आय डिस्पेरेटली नीड हेल्प, मला मदतीची आवश्यकता आहे. तर अशा पद्धतीने किंवा तुम्हाला कधी कधी ट्रान्सलेशनचे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण ही एक प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. अशाच प्रकारची एखादी प्रश्नपत्रिका आपल्याला यावर्षी येऊ शकते. आपण आणखी इयत्ता 6वीची प्रश्नपत्रिका बघणार आहोत, पण पुढची प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत पोचावी असं वाटत असेल किंवा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.